या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील टिपिकल न्यूमेरिकल 1 पाहणार आहोत. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेक्शन शोन इन फिगर. जो काय आपल्याला डायग्राम दिलेला आहे त्याची काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे ॲट एक्स एक्स अँड वाय वाय ॲक्सिस. त्याच्या एक्स एक्स ॲक्सिसला आणि वाय वाय ॲक्सिसला काय करायला सांगितलं, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आपल्याला जर एक्स एक्स ॲक्सिस फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला काय फाइंड आउट करायला लागतो, वाय बार फाइंड आउट करायला लागतो. वाय बार फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला कोणता ॲक्सिस भेटतो, एक्स एक्स ॲक्सिस भेटतो. आणि आपल्याला वाय वाय ॲक्सिस फाइंड आउट करण्यासाठी काय काय फाइंड आउट करावं लागतं, एक्स बार फाइंड आउट करायला लागतं. तर आता सर्वप्रथम आपण काय करूया, एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करूया, जेणेकरून आपल्याला एक्स एक्स आणि वाय वाय ॲक्सिस आपल्या या डायग्रामचे मिळून जाते. आता एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो रे, सर्वात पहिली स्टेप जी काही डायग्राम दिलेली आहे त्याच्या लेफ्ट साईडच्या लाईनमधून किंवा पॉईंटमधून वर्टिकल लाईन ड्रॉ करतो. ते ॲज इट इज आपल्याला दिलेलं आहे वाय ॲक्सिस म्हणून. आणि संपूर्ण डायग्रामच्या बॉटममधून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. इथं आपल्याला दिलेलं आहे एक्स ॲक्सिस म्हणून. मग काय करायचं, इथून ते सर्व x1 x2 सिमिलरली y1 y2 डिस्टन्स घेऊन आपण काय करतो, व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. सर्वप्रथम काय करूया, आपण एक्स बार फाइंड आउट करूया. आता हा जो काही सेक्शन आहे तो कसा बनलेला आहे रे, तर हा एक ट्रायंगल प्लस हा एक ट्रायंगल, असे दोन ट्रायंगल मिळून काय झालेलं आहे, हा आपला पूर्ण सेक्शन तयार झालेला आहे. आपण याला नंबरिंग करूया, नंबर 1 नंबर 2. ट्रायंगलचा सेम आपण कसा काढतो रे, आपण पाहिलेलं आहे व्हिडिओ नंबर 1 मध्ये. आपण काय केलं आहे, सेंट्रॉइड ट्रायंगलचा कसा काढायचा पाहिलेला आहे, एक्स बार वाय बार कसा काढतो पाहिलेला आहे. तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ कवर करू शकता. तर आता ट्रायंगलचा एक्स बार कसा काढतो आपण, इथून b/3 आणि इथून h/3 ही टोटल हाईट म्हणतो आपण, याला हाईट म्हणतो, याला आपण काय म्हणतो, बेस म्हणतो. मग जर हे डिस्टन्स असेल तर काय होणार, बेस डिवायडेड बाय 3. हे जर h असेल तर h/3 वरती काय होणार आपल्याला वाय बार आणि b/3 वरती काय येणार, एक्स बार. सिमिलरली या ट्रायंगलचा आपण फाइंड आउट करूया. काय होणार रे, इथून h/3 वरती काहीतरी ॲक्सिस येणार, वर्टिकल ड्रॉ करूया. इथून h/3 वरती ॲक्सिस येणार आणि ह्या बेसपासून वरती h/3 वरती काय होणार, एक ॲक्सिस येणार. ड्रॉ करूया. हे डिस्टन्स किती असणार आहे, h/3 आणि हे डिस्टन्स किती असणार आहे, h/3. सिमिलरली या ट्रायंगलचा बघा, ह्या बेसपासून h/3 इथं काहीतरी डिस्टन्सवरती काय होणार, एक्स एक्स ॲक्सिस होणार आणि इथून इकडं काहीतरी h/3 वरती वाय वाय ॲक्सिस होणार. म्हणजेच हे डिस्टन्स किती असणार आहे, h/3. हे डिस्टन्स इथून किती असणार आहे, h/3. तर h/3 किती व्हॅल्यू आहे ते फाइंड आउट करूया. याची बेस किती दिली आहे, 600. हाईटसुद्धा किती दिली आहे, 600. या ट्रायंगलची बेस किती आहे, 600. हाईट किती आहे, 600. म्हणजे 600 डिवाइड बाय 3, 600 डिवाइड बाय 3, 600 डिवाइड बाय 3, 600 डिवाइड बाय 3 किती येते पाहूया. h/3 इज इक्वल्स टू 600 डिवायडेड बाय 3. कॅल्क्युलेट करूया. 600 डिवायडेड बाय 3 किती आली, 200 mm. म्हणजेच काय रे, आपला जो काय एक्स एक्स ॲक्सिस पहिल्या ट्रायंगलचा आहे तो कुठे येणार रे, बेसपासून 200 mm वरती येणार आणि वाय वाय ॲक्सिस कुठे येणार, ह्या साईडपासून 200 mm. म्हणजेच काय होणार, इथं आपला एक्स एक्स आणि वाय वाय भेटणार. सिमिलरली या ट्रायंगलसाठी काय होणार, इथून h/3 म्हणजे इथून 200 mm वरती वाय वाय ॲक्सिस येणार आणि ह्या बेसपासून h/3 म्हणजेच इथे एक्स एक्स ॲक्सिस काय होणार, 200 mm वरती येणार. आपण काय केलं, आता ह्या ट्रायंगल नंबर 1चा सेंट्रॉइड फाइंड केला. सिमिलरली ट्रायंगल नंबर 2चा काय केलं, सेंट्रॉइड फाइंड आउट केलं. आता आपल्याला काय करायचं, संपूर्ण बॉडीचा सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा आहे. एक्स बार इथून ते काहीतरी डिस्टन्स असेल ते एक्स बार फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला वाय वाय भेटणार आणि वाय बार डिस्टन्स फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार, एक्स एक्स ॲक्सिस भेटणार. तर काय करतो आपण, एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करतो. एक्स बारसाठी काय काय लागतं, a1 x1 प्लस a2 x2 डिवायडेड बाय a1 आणि वाय बारला काय लागतं, a1 y1 प्लस a2 y2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. म्हणजेच काय रे, सर्वप्रथम ह्या ट्रायंगलचा एरिया आणि या ट्रायंगलचा एरिया लागणार आहे आपल्याला. सर्वप्रथम काढूया आपण एरिया. आता बघा ह्याचा बेस किती आहे, 600. हाईट 600. या ट्रायंगलचा सुद्धा बेस 600, हाईट. दोघांचे डायमेन्शन कसे आहेत, सेम आहेत म्हणून एरिया काय होणार, सेम येणार. म्हणून काय करूया, a1 इज इक्वल्स टू
A2 इज इक्वल्स टू, ट्रायंगलचा एरिया कसा काढतो व्हिडिओ नंबर 1मध्ये पाहिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो, तिथून तुम्ही कवर करू शकता. 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती आहे 600, हाईट किती आहे 600, एरिया किती येणार 1/2 म्हणजेच काय 0.5 इंटू 600 इंटू 600 किती आला 1,80,000. सर्व व्हॅल्यू कशा आहेत MM म्हणून, काय एरियाचं युनिट कसं असतं MM स्क्वेअर. अजून आपल्याला काय लागतं एक्स बार वाय बार काढण्यासाठी x1 y1 x2 y2 व्हॅल्यू लागतात. त्या कसं करतो रे आपण, जो काय आउटरला आपण रेफरन्स ॲक्सिस घेतलेला असतो त्याच्याशी कम्पेअर करून डिस्टन्स घेत असतो. तर बघा आता x1 काढूया. x1 म्हणजेच काय रे 1 आपण कशाला म्हटलं पहिल्या रेक्टेंगल, याचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स बघा सेंट्रॉइडपर्यंत, ह्या ॲक्सिसपासून ह्या ट्रायंगलचा सेंट्रॉइडचं हा जो काय वाय वाय ह्या दोघातलं डिस्टन्स किती येणार रे, इथून h/3 असतं आणि इथून हे किती असतं 2h/3 असतं. म्हणजेच काय 2h/3. 2 ॲज इट इज. हाईट किती यायची 600 डिवायडेड बाय 3. कॅल्क्युलेट करूया. टॉईस ऑफ 600 डिवायडेड बाय 3 किती आलं 400. काय करायचं, एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, पहिल्याच्या सेंट्रॉइडपर्यंत डिस्टन्स घ्यायचं. हे ॲक्सिस रेफरन्स ॲक्सिसपासून किती येणार रे, इथून हे h/3 असतं आणि इथून हे 2h/3 असतं. किंवा आपण असं करू शकतो, आपल्याला इथून हे डिस्टन्स किती दिले 600 दिले, 600मधून जर का हे डिस्टन्स मायनस केलं तर काय राहणार, हे डिस्टन्स शिल्लक राहणार. मग h/3 आपण व्हॅल्यू काढलेले, तसं करूया आपण 600 मायनस h/3 व्हॅल्यू किती काढली 200. म्हणजे राहिलेलं इथून ते हे डिस्टन्स किती येणार 400. दोन्ही मेथडने कसं पण आपण फाइंड आउट करू शकतो. आता x2 काढूया. x2 म्हणजे काय, दुसऱ्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड ह्या रेफरन्स ॲक्सिसपासून किती लांब आहे ते शोधणे म्हणजेच काय x2. बघा इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे, इथं दिले हे 600 आहे, 600 प्लस h/3. तर लिहूया 600 प्लस h/3. h/3ची व्हॅल्यू ऑलरेडी इथं काढलेली आपण, किती आहे ती 200. म्हणजेच 600 प्लस 200 इज इक्वल्स टू काय होणार 800 m. सिमिलरली y1 आणि y2 फाइंड आउट करूया. y म्हणजे उभं डिस्टन्स, ह्या रेफरन्स ॲक्सिसपासून पहिल्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड किती हाईटवरती आहे तर h/3 वरती आहे. h/3 किती फाइंड आउट केले h/3 200 mm. y2 फाइंड आउट करूया. y2 म्हणजेच रेफरन्स ॲक्सिसपासून दुसऱ्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड किती वरती आहे, एवढ्या डिस्टन्सवरती आहे. म्हणजेच काय रे, ट्रायंगलचा आपण सेंट्रॉइड कसा घेतो बेसपासून 2h/3 आणि इथून हे किती डिस्टन्स असतं, इथून h/3 असतं आणि इथून 2h/3 असतं. म्हणजेच काय 2h/3. 2 हाईट किती याची 600 डिवायडेड बाय 3. इतर सेम काढलेलं आहे बघा, 2/600 डिवायडेड बाय 3 किती आलं तर आपलं 400 m. किंवा असं सुद्धा करू शकतो, टोटल किती दिलं आहे 600, 600मधून जर काही एवढं डिस्टन्स मायनस केलं तर ॲटोमॅटिक एवढं राहणार, एवढं डिस्टन्स राहणार. हे डिस्टन्स किती आहे h/3 म्हणजेच 200. 600 मायनस 200 किती आलं 400. तर सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केल्या तर आपण काय करूया एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. एक्स बार कसं काढतो a1 x1 प्लस, हे प्लस आहे म्हणजे हा एक ट्रायंगल प्लस हा एक ट्रायंगल म्हणून काय केलं प्लस केलं. a1 x1 प्लस a2 x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. a1 किती आहे, a1 आणि a2 सेमच आहे 1,80,000 इंटू x1 किती काढला 400 प्लस a2 सुद्धा सेमच आहे 1,80,000 इंटू x2 किती काढला आहे 800 डिवायडेड बाय a1 प्लस a2 किती 1,80,000 प्लस 1,80,000. कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेट केल्यानंतर काय होणार एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. हे एक्स बार टाकल्यानंतर आपल्याला काय भेटणार वाय वाय ॲक्सिस भेटणार. कॅल्क्युलेट करूया. 1,80,000 इंटू 400 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1,80,000 इंटू 800 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 1,80,000 प्लस 1,80,000 2 टाइम्स आहे म्हणून काय करतो ट्वाइस ऑफ
1,80,000 काहीतरी आन्सर आलं. किती आलं ते 600 mm. म्हणजेच काय तर एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स कितीवरती आहे 600वरती आपला काय येणार वाय वाय ॲक्सिस येणार. म्हणजे डायग्राममध्ये कुठे येणार बघा या रेफरन्स ॲक्सिस हे 600 दिले म्हणजे बरोबर ह्या लाईनवरती आपला काय होणार आहे वाय वाय ॲक्सिस येणार आहे. नाव देऊया त्याला वाय आणि वाय. हा झाला संपूर्ण बॉडीचा सेंट्रॉइडल वाय वाय ॲक्सिस. सिमिलरली आता काय करूया फाइंड आउट वाय बार फाइंड आउट करूया. वाय बार फाइंड आउट केलं म्हणजे ओव्हर डिस्टन्स फाइंड आउट केलं काय आपल्याला काय भेटणार एक्स एक्स ॲक्सिस भेटणार. मग वाय बारसाठी फॉर्म्युला काय असतो A1 प्लस A2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. पहिल्याचा एरिया किती आहे 1,80,000 इंटू Y1 किती काढले 200 प्लस A2 किती आहे 1,80,000 इंटू Y2 किती आहे 400 इथं काढला आहे डिवायडेड बाय A1 A2 दोन्ही सेमच असल्यामुळे ट्वाईस ऑफ ते लिहिलं तरी चालतं किंवा 1,80,000 प्लस 1,80,000 कॅल्क्युलेट करूया. 1,80,000 इंटू 200 प्लस 1,80,000 इंटू 400 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काहीतरी ह्या संपूर्णचं कॅल्क्युलेशन हे आलं. ही जी लास्टची व्हॅल्यू असते कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर म्हणून सेव्ह असते म्हणून काय करा आन्सर डिवायडेड बाय ही 2 टाइम्स रिपीटेड आहे म्हणून मी काय करतो ट्वाईस ऑफ 1,80,000 ब्रॅकेट कंप्लीट. किती आन्सर आलं आपलं 300. युनिट काय असणार आहे MM. म्हणजेच काय वाय बार म्हणजेच उभं डिस्टन्स या रेफरन्स ॲक्सिसपासून उभं डिस्टन्स किती असणार आहे ते 300 म्हणजे बघा टोटल जर 600 असेल तर त्याच्या हाफ काय असणार आहे 300 येणार आहे. म्हणजेच काय रे ह्या रेफरन्स ॲक्सिसपासून 300 mm वरती काय होणार आपला एक्स एक्स ॲक्सिस येणार. त्याला आपण नाव देऊया एक्स. म्हणजेच काय रे एक्स बार फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय भेटतं वाय वाय ॲक्सिस भेटतं आणि वाय बार फाइंड आउट केल्यानंतर एक्स एक्स ॲक्सिस भेटतं. आपल्याला एक्स एक्स ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिसवरती मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची होती म्हणून काय केलं आपण एक्स बार आणि वाय बार डिस्टन्स फाइंड आउट करून एक्स एक्स आणि वाय वाय ॲक्सिस प्लॉट केलं. आता न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे एक्स एक्स आणि वाय वाय ॲक्सिस फाइंड आउट करूया. एक्स एक्स सर्वप्रथम एक्स एक्स कसा काढायचा पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या दोघांचं कम्पेअर करून प्लस दुसऱ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा वैयक्तिक एक्स एक्स ॲक्सिस आणि संपूर्ण बॉडीचा एक्स एक्स ॲक्सिस कम्पेअर करून काय करतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेत असतो. म्हणजेच काय रे दोन फिगर असल्यामुळे IXX1 प्लस IXX2. सर्वप्रथम IXX1 फाइंड आउट करूया. बघा पहिला ह्या ट्रायंगलला म्हटलं ह्याचा एक्स एक्स ॲक्सिस कुठं आहे इथं आहे आणि संपूर्ण बॉडीचा एक्स एक्स ॲक्सिस कुठं आहे इथं आहे. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत. पहिल्या ट्रायंगलचा एक्स एक्स हा आणि संपूर्ण बॉडीचा एक्स एक्स हा एकमेकाला कसे आहेत पॅरलल म्हणून काय करतो पॅरलल ॲक्सिस थेरम वापरतो. कसा असतो IG1 प्लस A1H1 स्क्वेअर. ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो BH³ डिवायडेड बाय 36 प्लस ट्रायंगलचा एरिया कसा काढतो 1/2 बेस इंटू हाईट इंटू हाईट कशी घेतो रे एक्स एक्स ॲक्सिसला काय करतो वाय बार मायनस Y1 होल स्क्वेअर वाय बार मायनस Y1 परंतु वाय बार मोठा आहे का Y1 मोठा आहे त्याच्यावरती आपण काय घेतो स्टार्टिंगची व्हॅल्यू घेत असतो. आता बघा वाय बार आणि Y1 वाय बार किती आहे 300 आणि Y1 किती आहे 200. ह्या दोघातलं मोठं कोण आहे 300 म्हणजेच वाय बार मोठा आहे वाय बार आणि Y1. इथं पण बघा वाय बार प्लॉट केल्यानंतर आपल्याला एक्स एक्स ॲक्सिस भेटतो हा झाला वाय बार आणि इथून हे डिस्टन्स झालं Y1. म्हणजेच काय रे इथून हे डिस्टन्स जास्त आहे इथून हे डिस्टन्स कमी आहे म्हणजेच काय रे वाय बार मायनस Y1 व्हॅल्यू पुट करूया. बेस किती आहे ट्रायंगलचा 600 हाईट किती आहे ट्रायंगलची 600चा क्यूब डिवायडेड बाय 36 प्लस एरिया इथं फाइंड आउट केलेला आहे दोन्हीचा सेमच आहे 1,80,000 इंटू वाय बार किती काढला आहे 300 मायनस Y1 किती काढला आहे 200 होल स्क्वेअर.
IXX1 व्हॅल्यू फाइंड आउट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय 300 मायनस 200 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे आन्सर इंटू 1,80,000 इज इक्वल टू टोटलचं आन्सर हे आलं आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे प्लस म्हणून काय झालं आन्सर प्लस 600 इंटू 600चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 36 काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठं आहे त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार ENG बटन प्रेस करणार किती आन्सर आलं आपलं 5.4 इंटू 10⁻9 सर्व व्हॅल्यू कशा आहेत MM मध्ये आहेत म्हणून युनिट काय असतं MM⁴. IXX2 फाइंड आउट करूया. X2 बघा आता संपूर्ण बॉडीचा XX ॲक्सिस आहे आणि दुसऱ्या रेक्टँगलचा XX ॲक्सिस आहे दोन्ही एकमेकाला कसे आहेत एकमेकाला पॅरलल आहेत त्यामुळे काय करायचं इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा दुसऱ्यासाठी असल्यामुळे IG2 + A2H2चा स्क्वेअर. ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो अबाउट XX ॲक्सिस BH³ डिवायडेड बाय 36 प्लस एरिया कसा काढतो 1/2 बेस इंटू हाईट. हाईट कशी घेतो XX असेल तर y बार मायनस y1 y बार मायनस y2 y बार मायनस y3 जर इथंच y असतं तर कसं घेतलं असतं x बार मायनस x1 x बार मायनस x2 x बार मायनस x3 असं घेतलं असतं. आता XX आहे म्हणून काय करायचं y बार मायनस 2 साठी असल्यामुळे y2 घ्यायचं y बार मायनस y2 असं जरी लिहिलं तरी चालतं किंवा मोठी संख्या स्टार्टिंगला छोटी नंतर लिहिलं तरी चालतं कारण कसं असतं मायनसचा स्क्वेअर केल्यानंतर पॉझिटिव्हच आन्सर येतं त्यामुळे y बार मायनस y1 y बार मायनस y2 y बार मायनस y3 जरी लिहिलं तरी करेक्ट येणार. परंतु आपण काय करतोय मोठी व्हॅल्यू स्टार्टिंगला घेऊन छोटी नंतर घेतोय त्यासाठी आपण y बार अगोदर लिहायचा का y2 अगोदर लिहायचा ते पाहूया. तर बघा आता काय 2 साठी आहे म्हणून काय होणार y बार मायनस y2 मग आता y बार मोठा आहे का y2 मोठा आहे बघूया y बार 300 आहे y2 किती काढले 400 म्हणजे काय y2 मोठा आहे म्हणून काय y2 मायनस y बारचा स्क्वेअर. इथं पण बघा इथून ते दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड हे डिस्टन्स झालं y2 आणि इथून ते हे डिस्टन्स झालं y बार. मग बघा दोन्हीतलं कुठं मोठं आहे इथून ते हे डिस्टन्स मोठं आहे इथून ते डिस्टन्स छोटा आहे म्हणून काय होणार y2 मायनस y1. या टोटल डिस्टन्समधून हे डिस्टन्स मायनस केलं की ॲटोमॅटिक दोन ॲक्सिसमधलं काय होतं डिस्टन्स राहते म्हणजेच काय बेस किती आहे 600 हाईट 600 व्हॅल्यू काय होणार आहे सेमच येणार आहे तरी पण आपण फाइंड आउट करूया बेस किती आहे 600 हाईट किती 600 बेस 600 हाईट 600चा क्यूब डिवायडेड बाय 36 प्लस एरिया आपण काढलेला आहे दोन्हीचा सेमच आहे A1 आणि A2 सेमच आहे किती 1,80,000 y2 किती डिस्टन्स काढले आपण 400 मायनस y बार किती आहे 300 स्क्वेअर. इथं बघा 300 मायनस 200 किती येणार 100 इथं पण बघा 400 मायनस 300 किती येणार 100 300 मायनस 200 100 400 मायनस 300 100 म्हणजेच इथं सेम व्हॅल्यू आली ही सुद्धा सेम व्हॅल्यू आहे या सर्व व्हॅल्यू सेम आहेत मग कॅल्क्युलेशन सुद्धा काय होणार आहे सेम येणार आहे किती असणार आहे ते IXX2 इज इक्वल्स टू 5.4 इंटू 10⁻9 mm⁴. Therefore IXX is equals to IXX1 plus IXX2 is equals to दोघाचे ॲडिशन काय सण 5.4 इंटू 10⁻9 प्लस 5.4 इंटू 10⁻9 कॅल्क्युलेट करूया. 2 टाइम्स जरी घेतले तरी चालते 2 टाइम्स ऑफ कारण रिपीट तीच व्हॅल्यू आहे दोनदा रिपीट असल्यामुळे 2 टाइम्स ऑफ 5.4 इंटू 10⁻9 काय आलं 1.08 इंटू 10⁻10 mm सर्व व्हॅल्यू MM असल्यामुळे आन्सर काय होणार MM⁴. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस फाइंड आउट करूया. कसे असणार मोमेंट ऑफ इनर्शिया दोन ट्रायंगल पासून म्हटलंय म्हणून IYY1 प्लस IYY2. सर्वप्रथम IYY1 फाइंड आउट करूया. पहिल्या ट्रायंगलचा y ॲक्सिस आणि ओव्हरऑल बॉडीचा y ॲक्सिस दोन्ही एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत म्हणून काय करायचं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा काय असणार
IG1 प्लस A1H1 स्क्वेअर. वाय वाय ॲक्सिसला कशी काढतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ट्रायंगलसाठी? रिव्हर्स करतो, HB क्यूब डिवायडेड बाय 36 प्लस एरिया कोणत्याही ॲक्सिसला कसा असतो, सेमच असतो, H1. आता H कसं वाय वाय ॲक्सिस आहे म्हणून काय घ्यायचं, एक्स घ्यायचा, एक्स बार मायनस X1. आता एक्स बार मोठा आहे का X1 मोठा आहे ते स्टार्टिंगला घेऊन दुसरी व्हॅल्यू नेक्स्ट घ्यायची. आता बघा एक्स बार आणि X1. एक्स बार किती आहे 600, X1 किती आहे 400, म्हणजे एक्स बार मोठा आहे X1 छोटा आहे. एक्स बार मोठं X1 छोटं. इथं पण बघा इथून ते हे डिस्टन्स काय असणार आहे X1 आणि इथून ते हे डिस्टन्स असणार आहे एक्स बार, म्हणजेच एक्स बार मोठा आहे आणि X1 छोटा आहे म्हणून काय होणार एक्स बार मायनस X1. ह्यातून हे डिस्टन्स वजा केलं की काय राहणार, ह्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स राहणार, म्हणजेच काय एक्स बार मायनस X1चा स्क्वेअर. हाईट किती आहे पहिल्या रेक्टँगलची हाईट 600, बेस किती आहे 600चा क्यूब डिवायडेड बाय 36 प्लस एरिया आपण काढलेला आहे किती आहे 1,80,000 ब्रॅकेटमध्ये एक्स बार किती काढली व्हॅल्यू 600 मायनस X1 किती काढले 400 होल स्क्वेअर. IYY1 कॅल्क्युलेट करूया. 600 मायनस 400 ब्रॅकेटचा स्क्वेअर, काहीतरी आन्सर आला, आन्सरमध्ये सेव्ह आहे, इंटू एरिया 1,80,000 इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह असणारी सगळी व्हॅल्यू प्लस 600 इंटू 600चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 36. किती आला आन्सर 1.08 इंटू 10⁻10. सर्व व्हॅल्यू MM असल्यामुळे युनिट mm⁴. IYY2 फाइंड आउट करूया. IYY2 बघा दुसऱ्यासाठी YY फाइंड आउट करायचा. हा दुसरा ट्रायंगल त्याचा YY ॲक्सिस आहे आणि संपूर्ण बॉडीचा YY ॲक्सिस आहे. दोन्ही एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत म्हणून काय करायचं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. पॅरलल ॲक्सिस थेरम काय IG2 प्लस A2H2चा स्क्वेअर. ट्रायंगलसाठी YY ॲक्सिस ट्रायंगल अबाउट YY ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो HB क्यूब बाय 36 प्लस एरिया कोणत्याही अँगलला सेमच असतो 1/2 बेस इंटू हाईट. हाईट YY ॲक्सिसला घेतो, YYला कसा घेतो आपण एक्स बार मायनस X2 होणार आता चा स्क्वेअर. मग एक्स बार मोठा आहे का X2 मोठा आहे ते स्टार्टिंगला घ्यायचं, जी छोटा आहे ते नंतर घ्यायचं. बघा एक्स बार 600, X2 किती आहे 800, म्हणजे X2 मोठा आहे म्हणून काय करायचं X2 मायनस एक्स बार, X2 मायनस एक्स बार. X2 मोठे आहे 800 आणि एक्स बार छोटा आहे 600 म्हणून X2 मायनस एक्स बार केलं. व्हॅल्यू पुट करूया. हाईट किती आहे दुसऱ्या ट्रायंगलची हाईट 600, बेस किती आहे 600 चा क्यूब डिवायडेड बाय 36 प्लस एरिया फाइंड आउट केलेला, दोन्हीचा एरिया सेमच आहे किती आहे 1,80,000 इंटू X2 किती व्हॅल्यू काढली आपण 800 मायनस एक्स बार किती काढला आहे 600 होल स्क्वेअर. कॅल्क्युलेशन बघा 600 मायनस 400 किती आन्सर येणार 200, 200चा स्क्वेअर. इथं बघा 800 मायनस 600 किती येणार 200, 200चा स्क्वेअर. म्हणजे ही दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत त्या 1,80,000, 1,80,000 प्लस प्लस 600, 600 क्यूब 600, 600 क्यूब डिवायडेड बाय 36. म्हणजे इथं ज्या काय व्हॅल्यू आहेत त्याच काय झाले तिथं रिपीट झालेत, म्हणजे आन्सर परत डबल कॅल्क्युलेट करण्याची काही एक गरज नाही, सेम आन्सर येणार. किती आहे ते IYY1 इज इक्वल्स टू 1.08 इंटू 10⁻10 mm⁴. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ॲक्सिस कसे येणार इज इक्वल्स टू IYY1 प्लस IYY2. YY1 किती आहे 1.08 इंटू 10⁻10 प्लस सेम रिपीट व्हॅल्यू आहे 1.08 इंटू 10⁻10. IYY कॅल्क्युलेट करूया. डबल व्हॅल्यू रिपीट होते म्हणून मी काय करतो पूर्ण टाईप न करता एकदाच टाईप करतो ट्वाईस ऑफ. डबल व्हॅल्यू आल्यामुळे ट्वाईस ऑफ 1.08 इंटू 10⁻10 किती आन्सर आलं 2.16 इंटू 10⁻
10 सर्व व्हॅल्यू एम एममध्ये असल्यामुळे आन्सर mm⁴. म्हणजेच बघा न्यूमरिकलमध्ये विचारलेल्याप्रमाणे जी काय डायग्राम दिली होती त्याची एक्स एक्स आणि वाय वाय ॲक्सिसला काय करायची होती, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची होती. मग आपल्याला एक्स एक्स ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिस कधी भेटतात रे, ज्यावेळी आपण एक्स बार व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्यावेळी काय भेटतो आपल्याला, वाय वाय ॲक्सिस भेटतो. आणि ज्यावेळी वाय बार व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला एक्स एक्स ॲक्सिस भेटतो. म्हणून काय सर्वप्रथम एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट केलं. त्यासाठी काय लागतात, x1 x2 y1 y2 व्हॅल्यू लागतात. ते कसे काढतो रे आपण, संपूर्ण बॉडीच्या लेफ्ट साईडला एक उभी लाईन मारतो आणि संपूर्ण बॉडीच्या बॉटममधून एक हॉरिझॉन्टल लाईन मारतो आणि बॉटम लाईनच्या रेफरन्सपासून y1 y2 डिस्टन्स घेतो आणि लेफ्ट कॉर्नरच्या साईडमधून x1 आणि x2 डिस्टन्स घेतो. हे डिस्टन्स घेऊन इथं आपण काय करतो, संपूर्ण बॉडीचा एरिया कॅल्क्युलेट करून एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करत असतो. मग एक्स बार फाइंड आउट केल्यामुळे आपल्याला वाय वाय ॲक्सिस भेटला, वाय बार फाइंड आउट केल्यामुळे एक्स एक्स ॲक्सिस भेटला. मग आता काय करायचं, एक्स एक्स ॲक्सिसला घ्यायचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तो कसा असणार, ही संपूर्ण फिगर 2 सेक्शनपासून बनले आहे. हा एक सेक्शन आणि हा दुसरा सेक्शन, म्हणून IX1 प्लस IX2. पहिल्या डायग्रॅमचा वाय वाय ॲक्सिस दुसऱ्या आता एक्स एक्ससाठी घेतो, म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा एक्स एक्स ॲक्सिस आणि संपूर्ण बॉडीचा एक्स एक्स ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणून पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून IX1 काढला. दुसऱ्याचा एक्स एक्स ॲक्सिस, संपूर्ण बॉडीचा एक्स एक्स ॲक्सिस एकमेकाला पॅरलल असल्यामुळे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. IX1 IX2च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून दोघांची काय केली, ॲडिशन केली. आपल्याला काय मिळाला, IX मिळालं. त्यानंतर काय आहे, IYY कसा, 2 डिफरंट शेपपासून हे डायग्राम बनले, म्हणून IYY1 प्लस IYY2. मग काय करायचं, पहिल्याचा वाय वाय ॲक्सिस, पहिल्या सेंट्रॉइडचा वाय वाय ॲक्सिस आणि संपूर्ण बॉडीचा वाय वाय ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. IYY1 फाइंड आउट करायचा. दुसऱ्या ट्रायंगलचा वाय वाय ॲक्सिस आणि संपूर्ण बॉडीचा वाय वाय ॲक्सिस दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून IYY2 फाइंड आउट करायचा. IYY1 प्लस IYY2 आपल्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर काय भेटतं, IYY. दोघांचे ॲडिशन करून काय केलं आपण, IYY न्यूमरिकलमध्ये दिल्याप्रमाणे IX आणि IYY आपण काय केलं, फाइंड आउट केलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. धन्यवाद.